सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 141 ते 145. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शार्गंधरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे पायीकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पाचजन्यू अस्फुरिला अवलीळाची परी तो महाघोषू थोरू गर्जतू असे गहिरू जैसा उदयला लोपी दिनकरू नक्षत्राते तैसे तूरबंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हारपोणी नेनो केऊते गेले तेथ. अर्थात साक्षात शंकराचा अवतार जो मारुती तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शार्गधनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. पहा त्या प्रभूंचे केवढे आश्चर्य आहे. त्याचे भक्तांवर विलक्षण प्रेम असल्यामुळे तो पार्थाचे सारथ्य करू लागला. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले, स्वतः पुढे उभा राहिला आणि आपला पाचजन्य नावाचा शंख सहज वाजविला. त्याचा फार मोठा आवाज झाला. त्यामुळे सूर्याचा उदय झाला असता ज्याप्रमाणे नक्षत्रे लोपतात त्याप्रमाणे त्या शंखाच्या महानादात कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेले अनेक वाद्यगजर कोठे लोपून गेले ते कळेना. रामकृष्ण हरी माऊली.